लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काही वेळापूर्वी मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते या ठिकाणी झालं. त्यांच्या शुभास्ते हे अनावरण झालं ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोलेजी, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, माजी मंत्री ज्येष्ठ नेते शिवाजीरावजी मोघे साहेब, नूतन खासदार आदरणीय हंडोरेजी, आदरणीय उल्हासदादा, कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्राचे. आपल्या सभेला पाहिल्यानंतर असं वाटतं की हा इंडिया आघाडीचा मेळावाच आहे की काय. आपल्यासमोर अनेक मान्यवर नेत्यांनी भाषणे केली. आपले युवा नेते अमित भैया, रितेश दादा, धीरज भैया, सतेज पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब, महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातनं या ठिकाणी खरं म्हणजे साहेबावर प्रेम करणारे साहेबाचे काही सहकारी उपस्थित आहेत. सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूरवरून सुद्धा या ठिकाणी काही मान्यवर आलेले आहेत. मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यातनं व्यासपीठावरती मान्यवर आलेले आहेत. त्या सर्वांचा इच्छा असून सुद्धा नामोल्लेख वेळ खूप झाल्यामुळं मी करत नाही, म्हणून सन्मान आणि व्यासपीठ असा या ठिकाणी उल्लेख करतो. या कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय वहिनी साहेब, व्यासपीठावरती विराजमान असलेल्या सौ देशमुख, देशमुख परिवारातील सर्व सदस्य, खरं म्हणजे आम्ही एवढेच देशमुख परिवारातले सदस्य आहोत असं नव्हतं, तर आपण तमाम या ठिकाणी बसलेले लोक हे देशमुख परिवाराचे सदस्य आहेत. अत्यंत उमद्या अशा पद्धतीचा एक देखणा कार्यक्रम या ठिकाणी अमित भैया आणि त्यांच्या सर्व सहकार्याने, रवी काळे आणि संजीव देसाई MD आणि विलास युनिट 2चे श्री पवार आणि सर्वच कारखान्याच्या संचालकांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल खरं म्हणजे त्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. साहेबांचा तसा हा चौथा पुतळा आहे. आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या शुभास्ते रेणा कारखान्याच्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं होतं. त्याच्यानंतर आपण मान्यवर पाहुणे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरजी, सुशीलकुमार शिंदेजी आणि अनेक मान्यवरांच्या, अशोक चव्हाण साहेब तेव्हा काँग्रेसमध्ये होते, अशा मान्यवरांच्या शुभास्ते आपण मांजरा कारखान्याच्या याचं उद्घाटन केलं, अनावरण केलं. जागृती कारखान्याच्यासाठी आपण अण्णा हजारेंना बोलवलेलं होतं आणि अण्णा हजारेंच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते त्याचं अनावरण केलं. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेनेचे काही नेते निश्चितपणे व्यासपीठावरती आहेत आणि आपण सारेजण आहात यांच्या उपस्थितीमध्ये एका देखणा म्हणण्यापेक्षा उमद्या देखणेपणापेक्षा सुद्धा साहेबांचा जो तो पुतळा आपण पाहतो तर असं वाटतं की हा पुतळा एक नंबर आहे. रेणावरती गेले की लोक म्हणतात की एक नंबर झाला. त्याच्यानंतर ते मांजरा कारखान्यावर आले तर तिथं वेगळाच आहे, ते म्हणतात हा एक नंबर आहे. जागृतीवर गेले तर तो पाहतायत तिथं वेगळ्याच पद्धतीचा आहे, तो एक नंबर आहे असं म्हणतात. आणि आता विलास युनिटी 1 वरती येतील तेव्हा हा पाहिल्यानंतर त्यांना हा एक नंबरचा वाटतो. आणि म्हणून असं एक व्यक्तिमत्व होतं की अनेक व्यक्तींनी त्यांचा राजबिंड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व केलेलं होतं. तर नुसतं ते दिसायला आणि प्रकृतीनं राजबिंडे होते असं नव्हे,
तर त्यांनी जे काम केलं, त्यांनी जे राजकारण केलं, ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि महाराष्ट्राला शोभावं अशा पद्धतीचं राजकारण त्यांच्या हातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून लातूरकर म्हणून आपल्या सर्वांना त्याचा अभिमान आहे. खरं म्हणजे हा कार्यक्रम 2 सत्रात जरी ठेवला असता अमित भैया, तरी प्रत्येकजण सानंदाजींना बोलायचंय, मोहन जोशी साहेबांना बोलायचंय, राठोड साहेबांना बोलायचं, रुपनवर साहेबांना बोलायचं, मोघे साहेबांना बोलायचं होतं, अनेकांना आणि आपल्यापैकी अनेकांना त्या ठिकाणी बोलायचं आहे. हे सगळं कसं काय साध्य केलं, एकच मुद्दा मी सांगणार आहे. अधिक बोलण्याची आवश्यकता नाही, कारण मान्यवरांनी इतके सुंदर पद्धतीनं मांडल्यानंतर त्याच्यावरती आणखीन वेगळं काही मांडावं अशा प्रकारची एक सुंदर फुलाची आरास मांडल्याच्या नंतर एक फक्त आपली सद्भावना म्हणून 2 फुलं त्या ठिकाणी आपण अर्पण करावीत आणि आपलं अध्यक्ष भाषण संपवा, अशा प्रकारची भूमिका आहे. अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या की खूप चांगले वक्ते होते. चांगला वक्ता तो सभा तर जिंकतो, पण आपण जे बोलतो त्या पद्धतीनं तो वागतो, त्या पद्धतीनं तो काम करतो. या वागण्याची त्यांच्या कृतीची जोड विलासरावजींच्या वाणीला होती. आणि म्हणून ते फक्त व्याख्यान देण्यासाठी मानधन देऊन आणलेले व्याख्यान नव्हते. तर विलासरावजींची सभा ज्या मतदारसंघात होईल तिथला विजय हा निश्चित पक्का होता, कारण त्याला कृतीची जोड होती. एक ध्येयवेळा माणूस सातत्यानं, आणि म्हणून एक विश्वास निर्माण केलेला होता त्याने. आपल्या बोलण्यातनं, आपल्या वागण्यातनं, आपल्या विकासात्मक दृष्टिकोनातून कार्यकर्त्याच्या पाठीवर हात टाकल्याच्या नंतर सुद्धा असं वाटायचं की कुणीतरी आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा काँग्रेसवाल्यांना तर आठवण होणं साहजिक आहे, पण सामान्य माणसाला सुद्धा त्यांची ती आठवण सातत्यानं होत असते. काय होतं लातूरमध्ये, आम्ही सगळे दुष्काळी भागातले, मराठवाड्यातले, मागासलेले, बॉर्डरला असलेले अशा प्रकारचे लोक होतो. पहिल्यांदा त्यांनी आपल्या कामामधून लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण केला. आमच्यासारख्या पाठीमागं असलेल्या शिक्षणात पाठीमागं होतो, सहकारामध्ये पाठीमागं होतो, विकासामध्ये तर पाठीमागं आजही बॅकलॉग आहे. त्या लोकांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केला. स्वतःच्या कृतीतनं त्याने ते काम केलं की मराठवाड्यातला माणूस एक चांगला आमदार होऊ शकतो. मराठवाड्यातल्या तरुणांना वाटलं की विलासराव जर एक चांगले आमदार होऊ शकतात तर आम्ही सुद्धा होऊ शकतो. सहकारामध्ये कारखानदारी जर एक विलासरावजी लातूरच्या माळरानावरती यशस्वी करून दाखवू शकतात, अधिक भाव देऊ शकतात, नफ्यामध्ये चालवू शकतात, बँक चांगली चालवू शकतात, मार्गदर्शन चांगलं करू शकतात, तर इतरांना सुद्धा वाटलं की आम्हालाही शक्य आहे. आणि म्हणून नेतृत्वाचं पहिलं काम असं असलं पाहिजे की जनतेच्या मनामध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल पहिला विश्वास निर्माण केला पाहिजे की यांच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर हे राज्य योग्य पद्धतीनं चालवू शकतात, आम्हाला न्याय देऊ शकतात, गोरीगरिबांचे प्रश्न सोडवू शकतात. हा विश्वास निर्माण करण्याच्यासाठी ही विश्वासार्हता. आणि म्हणून आजच्या पुतळ्यामधनं जर प्रेरणा घ्यायची असेल माझ्यासहित सगळ्या व्यासपीठाच्या लोकांनी, लोक थोडेसे संभ्रमामध्ये आलेले आहेत. लोकांना नेमकं कोणती दिशा घ्यावी, कोणती बाजू घ्यावी, एक गोंधळलेली मनस्थिती लोकांची मतदाराची झालेली असताना तुम्हाला ठामपणे आपल्या कामामधून, आपल्या कार्यक्रमामधून एक विश्वास लोकांच्या मनामध्ये द्यावा लागेल. ही सगळी मंडळी आम्हाला जे सांगतायत यांच्या पाठीशी राहिलं तर निश्चित महाराष्ट्राचं आणि उद्याच्या येणाऱ्या पिढीचं भलं होऊ शकतं. एक दिशा देण्याचं काम तुम्हाला त्यामधनं करावं लागेल आणि तरुण पिढीच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. शेवटी हे राजकारण असतं कशासाठी? तुम्ही खुर्चीकडे बघून जर राजकारण करणार असाल तर कदाचित तुमची वाट चुकण्याची शक्यता आहे. पण तुम्ही ध्येय ठरवून जर वाटचाल करणार असाल, सामाजिक परिवर्तनाचं ध्येय जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुमची वाट कधीही चुकणार नाही. थोडासा उशीर लागेल त्या ध्येयावरती पोहोचायला, पण तुम्ही निश्चित त्या दिशेला जाल. या भूमिकेतनं जर आपण सगळ्यांनी काही काम करायचं ठरवलं तर उद्याचं काँग्रेसचं असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल, कारण आता या तिरंग्याच्या खाली उभं राहिलो तर ताकाला जाऊन मोरो लपण्याचं काही कारण नाही आहे. आणि प्रदेशाध्यक्ष म्हणतील तुम्ही काही बोललाच नाही आहात,
आणि म्हणून जे राजकारण करायचंय ते ध्येय एक विशिष्ट पद्धतीचं ठेवून सर्वाला आपलं वाटेल, सर्व समाजाच्या घटकांना आमचं भवितव्य सुरक्षित आहे असं वाटेल, या दिशेनं आपण जर गेलो तर लोक निश्चितपणाने तुम्हाला साथ देतील. हेच अशा पद्धतीचं काम विलासरावजींनी केलं आणि ते करत आहेत. आणि म्हणून त्यांचे एक वैचारिक वारस म्हणून जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये काम करायचं असेल तर ज्या ज्या दिवशी तुम्ही थोडेसे कुठल्या घटनेमुळं नाउमेद व्हाल त्या दिवशी प्रदेशाध्यक्षांनी जशी क्लिप टाकली तशी एक क्लिप विलासरावजी जर फिरली तर या राज्यातल्या लाखो तरुणांना त्याच्यातनं बाहेर पडण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाला मला असं वाटेल तेव्हा फक्त एकच काम करायचं आहे की आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेली विलासरावजींचे त्या प्रसंग, आरक्षणाचा विषय असो विलासरावजींची क्लिप सर्वत्र फिरत असते, पक्षांतराचा विषय असो विलासरावजी क्लिप त्या ठिकाणी फिरत असते, असा कुठलाही विषय नाही आहे. आणि म्हणून इतकं एक वैचारिक बळ आपल्या पाठीशी असताना, कृतिशील अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याकडे असताना आपण कशा प्रकारचं नाउमेद होण्याचं काही कारण नाही आहे. विलासरावांचा विचार घेऊन जर आपण पुढे गेलो तर या लातूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाचं भविष्य चांगल्या पद्धतीनं बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो. याच्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे की जिथे आहात तिथे मजबूतीनं खंबीरपणाने उभे राहा आणि येणाऱ्या याचा सामना करा. एवढंच या निमित्तानं सांगायचं. खूप मान्यवरून दूरदूरून या ठिकाणी आले, भडभरून ते याबद्दल विलासरावजीबद्दल आमच्या सर्वांच्याबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. माझं भाषण संपवतो. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.